नमस्कार. मी नाना कांबळे, संपादक पवना समाचार. गेले काही दिवस आपण काही वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत आहोत आणि वाचकांपुढं आपल्या पवना समाचारच्या जे व्ह्यूअर्स आहेत त्यांच्यापुढं वेगवेगळे विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. आजही असा एका वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करायला इथं आलेलो आहोत. विषय असा आहे की आता दिवस म्हणजे राजकीय रणधुमाळीचे सुरू झालेत. निवडणुका तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेले, पाठोपाठ विधानसभा निवडणुका, त्याच्या पाठोपाठ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या एका पाठोपाठ एक येत आहेत. ह्या निवडणुकांना सामोरं जात असताना अनेक राजकीय उमेदवार किंवा आणखी राजकीय नेते हे आपलं नशीब जसं मतपेटीमधनं आजमावण्याचा प्रयत्न करतात, तसं अनेक जण वेगवेगळ्या म्हणजे धार्मिक माध्यमातून, आध्यात्मिक माध्यमातून किंवा ज्योतिषाच्या माध्यमातून आपण कितपत यशस्वी ठरणार आहोत हेही तपासण्याचा प्रयत्न करत असतात. मी आज इथं आलेलो आहे ते सावनी स्वानंद राजपाठक यांच्याकडे आलेलो आहे. सावनी राजपाठक या ज्योतिष विशारद आहेत. त्या त्यांच्या परिचयामध्ये बाकी त्यांच्याही सगळी ह्याची माहिती देतीलच, परंतु स्वानंद राजपाठक हे ह्या पिंपरी चिंचवड शहरातील एक असं व्यक्तिमत्व आहे की समाजसेवेसाठी ज्यांनी स्वतःला कित्येक वर्ष झाले वाहून घेतलेले. रुग्णसेवा हा त्यांचा आवडीचा विषय आहे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या सावनी इथं आहेत. त्या ज्योतिषशास्त्रातल्या अतिशय मातब्बर म्हणून पिंपरी चिंचवड शहरात ओळखल्या जातात. अनेक जण त्यांच्याकडं आपलं नशीब आजमावायला येतात. म्हणजे जसे राजकीय मंडळी येतात तसे सर्वसामान्य कुटुंबातील ज्यांना अनेक प्रश्न भेटतात, नोकरी असेल, व्यवसाय असेल, घरगुती काही प्रश्न असतील, लग्न असेल, या सगळ्या विषयावरती मार्गदर्शन घ्यायला अनेक जण त्यांच्याकडे येत असतात. आज मुद्दाम ज्योतिषशास्त्र आणि त्या ज्या पद्धतीने हे म्हणजे वर्तमान जे व्यक्त करत असतात किंवा सांगत असतात त्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्वामीजी नमस्कार. काय तुम्ही काय सांगाल ज्योतिषशास्त्राबद्दल, की खरंच किती ह्याच्यामध्ये तथ्य आहे आणि लोकांनी त्यात किती विश्वास ठेवला पाहिजे याबद्दल तुमचं व्यक्तिगत मत काय? मी स्वतः ज्योतिष विशारद आणि शास्त्री आहे आणि प्रामुख्याने कृष्णमूर्ती पद्धतीची गेले 14 वर्ष मी अभ्यासक आहे. ज्योतिषशास्त्र हे असं एक शास्त्र आहे की ज्याच्या माध्यमातून याला सायन्सचा बेस सुद्धा आहे, ज्याच्या माध्यमातून आपण अनेक प्रश्नांची उत्तरं शोधू शकतो. ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आहे की तुमच्या या जन्मातली काही कर्मानुसार माणसाला फळं मिळतात. तर या जन्मातली कर्म तशीच मागच्या अनेक जन्मातली जी कर्म असतात त्यानुसार माणसाला या जन्मामध्ये काय काय त्याच्या आयुष्यात घडणार आहेत, घडामोडी काय समस्या येणार आहेत किंवा काय गोष्टी घडणार ह्याचा एक आलेख म्हणता येईल. म्हणजे ती आपली जी जन्मकुंडली असते तर हा तो आलेख असं आपण म्हणू शकतो. तर पूर्वकर्मानुसार चालत आलेल्या पुढच्या काही घडणाऱ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी तयार झालेली अशी ती तुमची कुंडली म्हणजे ज्योतिषशास्त्राप्रमाणे ही तुमची जन्मकुंडली असं म्हणता येऊ शकेल आपल्याला. तर मी सुरुवातीला कुतूहल म्हणून किंवा एक आवड म्हणून अभ्यासाला सुरुवात केली होती या ज्योतिषशास्त्राची. परंतु सुरुवातीला मला असं वाटायचं की जोपर्यंत मी इम्प्लिमेंट करत नाही किंवा मला जोपर्यंत अनुभव येत नाही काही तोपर्यंत मी पूर्णपणे ह्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. माझा अभ्यास चालू होता, मला आवड निर्माण झाली होती त्याच्यामध्ये. अभ्यास चालू असतानाच माझ्याकडे अशी एक व्यक्ती आली, आमच्या जवळच राहत होते ते. त्यांचा मुलगा 10वीला होता शिकत. तर ते म्हणाले की माझा मुलगा सकाळी पहाटेच क्लासला निघून जातो आणि तो 2 तासांनी परत येतो, पण तो अजून आला नाही. दुपार झालेली आहे, 2 वाजले, 3 वाजले, 5 वाजले. शेवटी आई वडिलांना खूप काळजी वाटायला लागली. तर ते माझ्याकडे आले, म्हणे असं असं माझा मुलगा घरी आलेला नाही. खूप शोधाशोध केली, अनेक मित्रांना फोन केले, पण काहीच पत्ता नाही त्याचा. तर तुम्ही सांगू शकाल का? माझा अभ्यास त्यावेळेला नुकताच चालू होता. तर म्हटलं ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने याचं उत्तर शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करते. तर मी कुंडली काढली, मी प्रश्नकुंडली मांडली त्या मुलाची आणि अगदी अवघ्या 5 मिनिटात ती कुंडली मला सुटली. आणि मी त्यांना सांगून टाकलं की म्हटलं मुलगा तुमचा सुरक्षित आहे, तो कुठेतरी समुद्राच्या ठिकाणी आहे आणि त्याच्याबरोबर 3 ते 4 मित्र आहेत. तर
ते निघून गेले आणि मग मला त्यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ते स्वतः सांगायला आले की पेढे घेऊन आले आणि म्हणाले ताई तुम्ही सांगितलं ते एकदम बरोबर आहे. माझा मुलगा मित्रांच्या बरोबर जुहू चौपाटीला गेला होता आणि त्याच्याबरोबर 3-4 मित्र होते आणि तो पहाटेपर्यंत परत आला. मी हेही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काळजी करू नका की तो आज रात्री मध्यरात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत तो निश्चित घरी येईल. तर त्याप्रमाणे ते घडलं आणि त्यानंतर मग माझा थोडा विश्वास बसायला लागला या शास्त्रावर. राजकीय जे भविष्य वर्तवता तुम्ही, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता, काय तुम्हाला आजपर्यंत जी भाकीत वर्तवली त्या संदर्भात काय अनुभव आलेत, काय कितपत ते यशस्वी खरं ठरलेत, काय तुम्ही काय सांगाल? हो, अशा काही कुंडली आम्ही पूर्वी पाहिलेल्या आहेत. पूर्वी इलेक्शनच्या वेळेला माझ्याकडे काही उमेदवार पत्रिका घेऊन येत होते, तर त्याच्यासाठी पूरक ग्रहमान किती आहे हे आपण त्याच्या कुंडलीवरून कॅल्क्युलेट करू शकतो आणि हे केपीच्या ह्याच्यानुसार मी जे भाकीतं केली होती ती बऱ्यापैकी अगदी परफेक्ट आली होती आणि त्याप्रमाणे आपण निश्चितच एक दिशा गाईडलाईन आपण समोरच्याला देऊ शकतो. आजवर जी काही राजकीय भाकीतं तुम्ही वर्तवली त्या भाकितांबद्दल काय तुम्ही सांगाल? किती टक्के ते यशस्वी किंवा खरी ठरली? काय तुमचे अनुभव काय आहेत? हो, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला माझ्याकडे एक उमेदवार आले होते, तर त्यांची पत्रिका मी चेक केली. त्या पत्रिकेनुसार मला दिसलं की त्यांच्या पत्रिकेमध्ये राजयोगकारक ग्रह नाही आहेत. मी त्यांना ते सांगितलं आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की विरोधी उमेदवार जे आहेत तर त्यांची कुंडली मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यानुसार त्यांचीही कुंडली मला मिळाली. तर विरोधी जो उमेदवार आहे त्याच्या कुंडलीमध्ये राजयोगकारक ग्रह होते आणि मी त्याप्रमाणे त्यांना तसं सांगितलं देखील की आत्ता तुम्हाला ग्रहमान अनुकूल नाही आहे आणि खरंच त्याप्रमाणे तसंच झालं की त्यांना ग्रहमान अनुकूल नव्हतं आणि त्यांना त्या वेळेला यश आलं नव्हतं. हे जे भाकीत वर्तवताना तुम्ही काय पारंपरिक पद्धती अनुभवली, म्हणजे अभ्यासली, केपी पद्धतीने केलं का मेदनीय पद्धतीने केलं की काय, तुम्ही कसं भाकीत वर्तवलं? मी कृष्णमूर्ती पद्धतीप्रमाणेच ही पत्रिका चेक केली. तुम्ही जे राजयोगा पत्रिकेतल्या राजयोगाबद्दल म्हटलात, तर राजयोग म्हणजे नक्की काय, कोणत्या स्थितीला राजयोग म्हणतात? आता पत्रिकेमध्ये विशेषतः जेव्हा आपण इलेक्शनच्या दृष्टिकोनातून विचार करतो किंवा राजकीय यशाच्या बाबतीत विचार करतो तर तेव्हा राहू प्रबळ असणं खूप गरजेचं असतं. राहू हा ग्रह तुम्हाला राजकीय यश मिळवून देण्यात खूप मदत करतो. त्याचबरोबर पूरक ग्रह अजून असतात की जसे की रवी आहे, गुरु आहे, तर त्या ग्रहांची साथ असावी लागते. 6वं स्थान हे आपलं विक्टरीचं आहे. 6वं स्थान आणि लाभस्थान म्हणजे सगळ्या प्रकारचे लाभस्थान सुद्धा त्यावेळेला ॲक्टिवेट असणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर भाग्यस्थानाचाही आपण विचार करतो. ह्या सगळ्या स्थान आणि ग्रहांचं एक कॉम्बिनेशन असतं. त्याचबरोबर महादशा, अंतर्दशा यांचाही विचार प्रामुख्याने त्याच्यामध्ये केला जातो. त्यानंतर केपीचं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 6वं स्थान, 11वं स्थान ही स्थानं जेव्हा प्रामुख्याने ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ॲक्टिवेट असतात तर त्यावेळेला ती यश देण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात. तर आपण अशा पत्रिकेंची तुलना करून किंवा प्रश्न कुंडली काही वेळेला मांडून ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून आपण ह्याची उत्तरं काढत असतो. ह्या राजकीय ह्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झालेल्या निवडणुकांमध्ये असं कोणी तुम्हाला त्यांचं भविष्य जाणून घेण्यासाठी कोणी आलं का, आणि काय तुम्ही म्हणजे त्याबद्दलची काय भाकीतं मांडली की याबद्दल काय सांगाल? हो, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा असे अनेक उमेदवार माझ्याकडे येऊन गेले. असेच एक जण माझ्याकडे आले होते, तर त्यांची पत्रिका मी बघितल्या सांगितलं होतं की तुमचं ग्रहमान अतिशय उत्तम आहे आणि समोरची व्यक्ती कितीही बलवान असेल तरी सुद्धा तुमचा विजय हा निश्चित आहे आणि त्याप्रमाणे तसं घडलेलं आहे आणि ते विजयी झालेले होते. जी काही निवडणुकीच्या संदर्भातली तुम्ही जी भाकीतं वर्तवता त्यात किती म्हणजे यशस्वी म्हणजे झालेली आहेत का, किती त्याला तुमच्या भाकीतांना म्हणजे किती यश आलेले, काय तुम्ही सांगाल? हो, आजवर माझ्याकडे अनेक उमेदवार पत्रिका दाखवण्यासाठी आलेले आहेत. तर मी माझ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार आणि माझ्या जे साधनेनुसार म्हणजे दैवी साधना असेल, आध्यात्मिक साधना, ह्या सगळ्याद्वारे मी त्यांना माझ्याकडून जास्तीत जास्त ॲक्युरसीकडे नेण्याचा आणि भाकीतं केलेली आहेत आणि ती जवळपास 100% बरोबर आलेली आहेत. म्हणजे आता काहीतरी तुम्ही
ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही अजून नवीन प्रयोग केलेले आहेत आणि अधिक अचूक म्हणजे निदान लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून तुम्ही काहीतरी प्रयत्न केलाय, काय त्याबद्दल काय सांगाल? मी माझ्या ज्योतिषशास्त्राच्या या अभ्यासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिलेली आहे आणि त्याद्वारे आता खूप अनेक गोष्टी खूप सुलभ झालेल्या आहेत. तर त्याद्वारे मी अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्याचा खूप मला सहजतेने शक्य झालेलं आहे पूर्वीपेक्षा. काय म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती किंवा काय त्यांचे जे निगडीत जे काही प्रश्न आहेत हो. त्या प्रश्नांना काय म्हणजे किती अचूक तुम्ही त्यामुळे प्रेडिक्शन तुम्ही देऊ शकता? हो, आता बऱ्याच वेळेला माझ्याकडे लोक येतात, त्यांच्याकडे स्वतःची कुंडली नसते किंवा ज्यांचे दवाखान्यात जन्म झालेले नसतात, तर त्यांना वेळ वगैरे माहिती नसते, पण त्यांचे काही प्रश्न असतात. तर अशा वेळेला मी म्हणजे ऑनलाईन प्रश्नकुंडली त्यावेळची मांडून ती अचूक निघू शकते आणि त्याद्वारे मी त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते. या आधुनिक युगामध्ये म्हणजे ह्या रोजच्या धावपळीच्या आणि संघर्षमय जीवनामध्ये ज्योतिषशास्त्राचं म्हणजे जे काही तुमच्या ज्ञानाचा म्हणजे किती उपयोग लोकांनी करून घेतला पाहिजे, काय तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? हो, निश्चितच. आत्ताच्या काळामध्ये मुला-मुलींची लग्न हा भेडसावणारा प्रश्न, तर ह्याच्यामध्ये एक गुणमिलन आणि कुंडली मॅच मेकिंग हा एक प्रकार असतो. तर ह्यामध्ये तर निश्चितच आपण ह्या मुलांनी ह्या शास्त्राचा उपयोग करून घेतला पाहिजे. जाणकार ज्योतिषाकडे जाऊन मुला-मुलींच्या कुंडल्या दाखवून त्या मॅच केल्या पाहिजे. याच्यामध्ये फक्त गुणमिलन हा एक भाग येत नाही. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की माझे 36 पैकी 34, 35 आणि अगदी 36 सुद्धा गुण जुळतात, तर खूप छान पत्रिका जुळते. तर मी अशा लोकांना सांगू इच्छिते की फक्त गुणमिलनावर तुम्ही जाऊ नका, तर पत्रिका एकमेकांना कशी पूरक आहे, मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये घटस्फोटाचे योग आहेत का, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तो कुंडली गुणमिलन हा फक्त 30% भाग येतो, पण बाकी 70% भाग हा त्यांच्या कुंडली किती पूरक आहे एकमेकांसाठी, कम्पॅटिबिलिटी किती आहे, हा खूप महत्त्वाचा असतो. तर प्रामुख्याने या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर बाकी सुद्धा गोष्टींमध्ये की जसं की नोकरीविषयक काही जे प्रश्न आहेत त्यामध्ये सुद्धा आपण याच्यामध्ये अचूकतेकडे जाऊ शकतो किंवा 10वी 12वी नंतरचे जे मुलांना प्रश्न असतात की मी कोणती साईड घेऊ, तर ह्याच्यामध्ये सुद्धा एक छान गाईडलाईन आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मिळू शकते. मी माझ्या ज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग या अचूकतेकडे जाण्याचा करत असते. आतापर्यंत आपण राजकीय भाकितांबद्दल बोललो, तुमच्या किंवा विवाहविषयक बाबींच्या बद्दल बोललो, कौटुंबिक ह्याच्याबद्दल बोललो, पण सर्वसामान्य माणसाला पडणाऱ्या अजूनही अनेक प्रश्न आहेत. प्रामुख्याने नोकरी व्यवसाय असेल किंवा परदेश गमन असेल किंवा त्याच्या घराच्या संदर्भात असेल, आजारासंदर्भात असेल, की या संदर्भात तुम्ही जी काही भाकितं वर्तवलेली आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, आता सध्या आत्ताच्या मुलांना भेडसावणारा महत्त्वाचा प्रश्न नोकरीविषयक, नोकरी करू का व्यवसाय करू. अनेक मुलं माझ्याकडे पत्रिका घेऊन येतात की मॅडम नोकरी कधी लागेल, हा जॉब सोडून दुसरा जॉब स्वीकारू का, किंवा पत्रिकेमध्ये परदेश गमनाचे काही योग आहेत का, बाहेरच्या देशात जाऊन शिकण्याचे योग आहेत का. तर हे पत्रिकेवरून आपल्याला निश्चित स्वरूपात सांगता येतं. काही वेळेला नोकरी करू का व्यवसाय करू हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. तर त्यांच्या पत्रिकेमध्ये जे योग आहेत की बाबा नोकरीची पत्रिका आहे, नोकरी जास्त चांगली करू शकेल ही व्यक्ती किंवा त्याला पुढे जाऊन त्याच्यामध्ये यश आहे, किंवा व्यवसायामध्ये यश असेल तर त्याप्रमाणे की किंवा कोणता व्यवसाय करावा, व्यवसाय करायचा झाला तर मग तो पार्टनरशिपमध्ये करावा का, कोणता करावा, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण याच्यामध्ये शोधू शकतो. त्याशिवाय आजारपणाचा सुद्धा एक प्रश्न लोकांना असतो की बाबा मला काही हेल्थ इश्यूज आहेत किंवा पुढे जाऊन मला काही त्रास होईल, तर त्यांच्या 6व्या स्थानावरून आपण त्याचाही अभ्यास करू शकतो की बाबा पुढे जाऊन शुगर, बीपी किंवा अजून दुसरे काही त्रास असेल तर त्यानुसार आपण त्यांना उपायही सांगतो की पुढे जाऊन तुम्हाला ह्या गोष्टी होणे. जसं की म्हणू शकतो आपण मंगळ हा उष्णतेचे विकार देतो किंवा शनी हा कफचे विकार देतो. तर त्या ग्रहांचा कसे एक त्यांच्या पत्रिकेमध्ये पोझिशन आहे, तर त्यानुसार आपण निश्चित स्वरूपात बघू शकतो की या व्यक्तीला आजारपण आहे किंवा काय आहे. त्याशिवाय स्थावर लोकांचा हा पण एक महत्त्वाचा प्रश्न असतो की माझी स्वतःची वास्तू होईल का, ती कधी होईल. तर त्याविषयी सुद्धा आपण निश्चित स्वरूपात सांगू शकतो की स्थावर कधी होईल, घराचे योग कधी आहेत, किंवा घर झाल्यानंतर म्हणजे ते कोणाच्या नावावर करावं,
घरामध्ये. काही वेळेला असं पण एक असतं की चतुर्थात राहू असतो, तर बऱ्याच वेळेला अशा लोकांना बाधित वास्तू मिळते किंवा राहू बाधित वास्तू तर देतो, शिवाय त्या वास्तूपासून बऱ्याच वेळेला सुख मिळत नाही. तर मी अशा वेळेला सजेस्ट करते की तुम्ही बायकोच्या नावावर किंवा बायकोच्या पत्रिकेत असेल असा योग तर नवऱ्याच्या नावावर, असे अनेक गोष्टींचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. नमस्कार. सावनी राजपाठक यांच्याशी आपण ह्या ज्योतिषशास्त्राच्या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर आणि सखोल चर्चा केली. मगाशी म्हटल्याप्रमाणे आता राजकीय रणधुमाळीचे दिवस आहेत. मला वाटतं नक्कीच जे जे लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, ह्या निवडणुकांमध्ये आपलं नशीब आजमावू इच्छित आहेत. आज ह्या निवडणुकांना सामोरं जात असताना जो येणारा खर्च आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात, आणि जर एवढा खर्च करून जर त्यांना जर अपेक्षित यश मिळणार असेल किंवा अपेक्षित यश मिळण्यासाठी कोणत्या साधनेची आवश्यकता आहे, त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, या संदर्भात अचूक मार्गदर्शन ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून किंवा साधनेच्या माध्यमातून सावनीजी नक्कीच तुम्हाला देतील. तुम्ही जर नक्की त्यांच्या याचा अनुभव घेतला तर यश नक्की तुमचं आहे. एवढंच नाही तर सर्वसामान्य माणसाने देखील त्याच्या आयुष्यामध्ये जे काही त्याला म्हणजे प्रश्न भेडसावतात, त्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्या प्रश्नांची उकल किंवा एखादा प्रश्नात तो अडकलेला असेल तर त्यातनं बाहेर पडण्यासाठी करावे काय कोणते प्रयत्न केले गेले पाहिजे, ह्या सर्व बाबतीत सावनी म्हणजे राजपाठक या म्हणजे त्यांची जवळपास 14 वर्षांची ही साधना आहे. त्यांनी या ज्योतिषशास्त्रातल्या अनेक पदव्या किंवा अनेक अभ्यास केलेले आहेत आणि त्या अभ्यासाच्या आणि ह्या अनुभवाच्या जोरावर नक्की तुमचं जीवन सुखी समाधानी करण्याचा सल्ला त्या 100% देतील आणि तुम्हाला त्या प्रश्नातनं ते सगळं बाहेर काढतील हा विश्वास वाटतो. सावनी मॅडम यांना नक्की कोठे भेटायचं, कोणत्या क्रमांकावरती संपर्क साधायचा, मी सावनी मॅडमना विनंती करतो की तुमचा मोबाईल क्रमांक आणि तुमच्या ऑफिसचा कार्यालयाचा पत्ता आपण आमच्या ह्यांना सांगा. जर तुम्हालाही काही समस्या असतील आणि पत्रिकेद्वारे त्याचं समस्यांचं निराकरण करण्याची इच्छा असेल तर प्लीज माझा मोबाईल नंबर नोट डाऊन करून घ्या. 7028333527. नंबर पुन्हा रिपीट करते, 7028333527. वरद ज्योतिष कार्यालय, लक्ष्मीनगर, लिंक रोड, पिंपरी चिंचवड.